नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SPA कॉमर्स या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी प्राध्यापक शशिकांत अवचर स्वागत करत आहे. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा नवीन अभ्यासक्रमातील फायनल अकाउंटचा भाग आपण पाहत आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण फायनल अकाउंटमध्ये असणारे ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट या सर्वांचे नमुने प्रोफॉर्मा अथवा फॉर्मॅट पाहिलेले आहेत. यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फायनल अकाउंट तयार करताना नेहमी येणाऱ्या ॲडजस्टमेंट्स याच्याविषयीची माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीला ॲडजस्टमेंट शिकण्यापूर्वी आपण ॲडजस्टमेंट म्हणजे काय ते पाहणार आहोत. ट्रान्झॅक्शन्स ऑकरिंग आफ्टर प्रिपेअरिंग ट्रायल बॅलन्स दॅट मस्ट बी कन्सिडर्ड व्हाईल प्रिपेअरिंग फायनल अकाउंट्स. ॲडजस्टमेंट संबंधीची थोडीशी माहिती आहे ही. असे काही व्यवहार की जे ट्रायल बॅलन्स तयार करण्याच्या नंतर झालेले आहेत आणि जे फायनल अकाउंटमध्ये घेणं गरजेचं आहे, ह्या अशा सर्व प्रकारच्या व्यवहारांची नोंद आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिसेल. ॲडजस्टमेंट इज द प्रोसेस ऑफ ॲडजस्टिंग आउटस्टँडिंग अँड प्रीपेड एक्सपेन्सेस अँड इन्कम. मग ॲडजस्टमेंट सर्वसाधारणपणे कशाच्या बाबतीमध्ये असणार आहेत? तर ॲडजस्टमेंट सर्वसाधारणपणे न दिलेला खर्च देणे, इन ॲडव्हान्समध्ये दिलेला खर्च, अथवा उत्पन्न मिळायचं पण मिळालेलं नाही, अथवा काही उत्पन्न इन ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे की जे त्या वर्षाशी संबंधित नाही, याचा समावेश ॲडजस्टमेंटमध्ये होईल. त्यानंतर डेप्रिशिएशन ऑफ ॲसेट्स, बॅड डेब्ट्स, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स या सर्व गोष्टी फायनल अकाउंटमध्ये असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ॲडजस्टमेंट समजून घेणं गरजेचं आहे. द एम ऑफ ॲडजस्टमेंट, एम मीन्स उद्दिष्ट. द एम ऑफ ॲडजस्टमेंट इज टू इन्क्लूड ऑर एक्सक्लूड. इन्क्लूड मीन्स समाविष्ट करणे, एक्सक्लूड मीन्स कमी करणे, वगळणे. ऑल द एक्सपेन्सेस अँड इन्कम रिलेटेड टू द ट्रेडिंग पिरियड इन द फायनल अकाउंट. ॲडजस्टमेंट म्हणजे काय सर्वसाधारणपणे तुमच्या लक्षात आलं असेल. एवढंच लक्षात ठेवा की ॲडजस्टमेंट म्हणजे अशी माहिती की जी माहिती ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला घेता आलेली नाही, ट्रायल बॅलन्सच्या नंतर आपण व्यवहार केलेले आहेत, अथवा अशा प्रकारची माहिती की आपण काही कारणानं ट्रायल बॅलन्समध्ये घेऊ शकत नाही, ती ॲडजस्टमेंटच्या माध्यमातून अथवा ॲडिशनल इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपल्याला प्रॉब्लेमच्या खाली दिलेली दिसून येईल. त्यानंतर ऑल द आयटम्स अपेअरिंग ट्रायल बॅलन्स आर टू बी इंटर्ड वन प्लेस आउट ऑफ दीज 3. आता इथं काय म्हटलं त्यांनी बघा, ऑल द आयटम्स अपेअरिंग ट्रायल बॅलन्स, ट्रायल बॅलन्समध्ये येणारे सर्वच्या सर्व आयटम हे आर पोस्टेड वन प्लेस, फक्त एकाच ठिकाणी ते पोस्ट केले जातील. मग कुठं? आउट ऑफ दिस 3, ह्या तीन पैकी म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, ह्या तिन्हीपैकी एकाच ठिकाणी आपल्याला ट्रायल बॅलन्समधले आयटम्स पोस्ट करावे लागतील. तर आयटम्स इन ॲडजस्टमेंट आर टू बी ट्रीटेड ॲट 2 प्लेसेस. ॲडजस्टमेंटमधून मिळालेली जी माहिती आहे ती मात्र 2 ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे ॲडजस्टमेंट म्हणजे काय हा भाग आपण पाहिलेला आहे. त्यानंतर प्रत्यक्षपणे पुस्तकात दिलेल्या ॲडजस्टमेंट आपण पाहू. क्लोजिंग स्टॉक म्हणजे त्या आर्थिक वर्षामध्ये शिल्लक राहिलेला मालाचा साठा. फर्स्ट इफेक्ट त्याचा पहिल्यांदा तो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मांडायचा आहे, स्टॉक ऑफ गुड्स किंवा स्टॉक इन ट्रेड किंवा क्लोजिंग स्टॉक म्हणून. आणि दुसरा इफेक्ट त्याचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सर्वात शेवटी लिहायचा आहे, बाय क्लोजिंग स्टॉक. दिस इज द कंपल्सरी ॲडजस्टमेंट इन फायनल अकाउंट ऑफ 12th कॉमर्स. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट दाखवलेली आहे पुस्तकामध्ये, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. दुसरा शब्द त्याला अनपेड एक्सपेन्सेस आहे. अथवा एक्सपेन्सेस पेबल असाही शब्द त्याच्यासाठी वापरला जातो.
सर्वसाधारणपणे सॅलरीच्या बाबतीमध्ये, रेंटच्या बाबतीमध्ये, ऑडिट फीच्या बाबतीमध्ये ही ॲडजस्टमेंट विचारली जाते. काही वेळा वेजेसच्या बाबतीमध्येही विचारली जाते. मग त्याचा पहिला इफेक्ट, ॲड टू द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जर वेजेस असेल तर ट्रेडिंग अकाउंटला, आणि जर सॅलरीज असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि दुसरा इफेक्ट त्याचा बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दुसरा इफेक्ट त्याचा आपल्याला घ्यावा लागेल. त्यानंतर तिसरे ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड मीन्स इन ॲडव्हान्समध्ये जो खर्च पेड केलेला आहे तो. प्रीपेड एक्सपेन्सेस, अनएक्सपायर्ड एक्सपेन्सेस किंवा एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स असं त्याला म्हटलं जातं. अगदी वरती असणाऱ्या ॲडजस्टमेंटच्या बरोबर उलटा इफेक्ट या ठिकाणी असेल. लेस फ्रॉम अथवा डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ॲसेट साईड. आता ज्या ॲडजस्टमेंट 2 आणि 3 नंबरला दिलेल्या आहेत त्या जर व्यवस्थितपणे पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही ॲडजस्टमेंट एकमेकाच्या विरुद्ध आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे खर्च द्यायचा आहे पण दिलेला नाही त्या वर्षातला, आणि प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे त्या वर्षामधला खर्च देऊन नंतर पुढच्या वर्षीचा सुद्धा खर्च पेड केलेला आहे. म्हणून ह्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट पाहिले तर एकमेकाच्या विरोधार्थी आहेत. पहिल्या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये ॲड टू द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस, प्रीपेडमध्ये लेस फ्रॉम पर्टिक्युलर एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, तर प्रीपेड एक्सपेन्सेसमध्ये बॅलन्स शीट ॲसेट साईड असं आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. त्यानंतर नंबर 4, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. बऱ्याच वेळा पुढच्या वर्षीचं उत्पन्न आत्ताच मिळतं, प्री रिसिव्ड इन्कम त्याला म्हणतात. त्याचा पहिला इफेक्ट, डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर इन्कम ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे इन्कम दिलेलं असेल त्या इन्कममधून लेस. आणि दुसरा इफेक्ट त्याचा बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. त्यानंतर 5 नंबर, इन्कम रिसिवेबल. इन्कम रिसिवेबल, आउटस्टँडिंग इन्कम, ॲड टू द पर्टिक्युलर इन्कम. त्या विशिष्ट उत्पन्नामध्ये अधिक करा. उत्पन्न कुठं असतं? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला जे उत्पन्न असेल त्याच्यामध्ये ॲड करा आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्या. आता ज्या ॲडजस्टमेंट आपण पाहिले 2 नंबर ही 3 नंबरची विरोधार्थी आहे, तर 4 नंबरची ॲडजस्टमेंट ही सुद्धा 5 नंबरच्या विरोधार्थी असणारी ॲडजस्टमेंट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ॲडजस्टमेंट पुटअप करत असताना दोन्ही इफेक्ट ॲट अ टाईम करून घ्यायचे. बऱ्याच वेळा विद्यार्थी असं करतात की पहिला इफेक्ट करतात आणि दुसरा इफेक्ट नंतर करू असं म्हणतात, आणि मग तो नंतर करू असा म्हणलेला इफेक्ट त्यांच्याकडून केला जात नाही आणि प्रॉब्लेम त्या ठिकाणी टॅली होत नाही. म्हणून दोन्ही इफेक्ट एकाच वेळी दोन्हीकडं करून टाकायची. त्यानंतर आपण पुढील ॲडजस्टमेंट 6 नंबर, 7 नंबर आणि 8 नंबर पाहणार आहोत की ज्या ॲडजस्टमेंट पूर्णपणे डेटर्सवरती अवलंबून आहेत. 6 नंबरला जर पाहिलं तर बॅड डेप्ट्स असं म्हटलेलं आहे. ॲडिशनल ऑर न्यू बॅड डेप्ट्स, त्या पर्टिक्युलर इयरमध्ये जर काही पैसे आणखी बुडाले असतील तर ते बॅड डेप्ट्स या नावाने ओळखले जातात. मग सुरुवातीला ते पहिला इफेक्ट म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचे. शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अथवा जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जुने बॅड डेप्ट्स असतील तर त्या बॅड डेप्ट्समध्ये ती फिगर ॲड करायची. आणि दुसरा इफेक्ट त्याचा लेस फ्रॉम डेटर्स, डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट ॲसेट साईड.
बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला असणाऱ्या सन्ड्री डेटर्समधून ती फिगर लेस करायची. त्यानंतर 7 नंबरला असणारे ॲडजस्टमेंट प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्ट्स अथवा रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट्स, RDD त्याला आपण म्हणतो. त्याचाही इफेक्ट 6 नंबरच्या ॲडजस्टमेंट प्रमाणेच शो टू द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड सेकंड इफेक्ट डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट ॲसेट साईड. त्यानंतर 8 नंबरची ॲडजस्टमेंट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, फार कमी वेळा बोर्डानं ही विचारलेली ॲडजस्टमेंट आहे. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवा आणि डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट ॲसेट साईड, आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला असणाऱ्या सन्ड्री डेटर्समधून लेस करा. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल 6 नंबर, 7 नंबर आणि 8 नंबर जर ॲडजस्टमेंट आपण पाहिल्या तर त्या सर्व ॲडजस्टमेंटचे दोन्ही इफेक्ट सारखेच आहेत. दोन्हीमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सुरुवातीला घ्यायचे आणि दुसरा इफेक्ट म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्समधून आपण लेस करणार आहोत. त्यानंतर 9 नंबरला डेप्रिशिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट असं म्हटलेलं आहे. घसारा, झीज जी डेप्रिशिएशनच्या माध्यमातून आपण टाकत असतो, कंपल्सरी असणारे ॲडजस्टमेंट 12वीच्या दृष्टीने विचार करता. पहिला इफेक्ट शो ऑन द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवा आणि सेकंड इफेक्ट लेस फ्रॉम द पर्टिक्युलर ॲसेट इन बॅलन्स शीट ॲसेट साईड, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला त्या विशिष्ट ॲसेटमधून ज्याच्यावरती डेप्रिशिएशन टाकायला सांगितलेलं आहे त्या ॲसेटमधून लेस. 9 ॲडजस्टमेंट आपण पाहिलेले आहेत. ह्या 9 ॲडजस्टमेंटचं वैशिष्ट्य असं की ह्याच्यामध्ये कंपल्सरीच परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मग 1 नंबरला क्लोजिंग स्टॉकची कंपल्सरी आहे, 2 नंबरची आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट कंपल्सरी आहे. आता कंपल्सरी आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण बऱ्याच वेळा प्रॉब्लेममध्ये त्या विचारलेल्या आहेत म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत असं आपण म्हणायचं. डेप्रिशिएशन आहे, फक्त त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली 8 नंबरची रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स आणि त्याचबरोबर 4 नंबर आणि 5 नंबरचे ॲडजस्टमेंट. 4 नंबरला इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स आणि 5 नंबरला इन्कम रिसिवेबल ह्या बोर्डानं कमी वेळा परीक्षेला विचारलेल्या ॲडजस्टमेंट आहेत. म्हणजे 9 पैकी 3 ॲडजस्टमेंट ह्या परीक्षेला कमी वेळा विचारलेल्या आहेत, तर उरलेल्या ॲडजस्टमेंट ह्या बऱ्याच वेळा विचारलेल्या असल्यामुळं त्या ॲडजस्टमेंटला आपण बेसिक ॲडजस्टमेंट म्हणणार आहोत आणि त्यांचा पूर्णपणे अभ्यास करणार आहोत. त्यानंतर 10 नंबरची ॲडजस्टमेंट बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, पार्टनरच्या कॅपिटलवरती दिलं जाणारं व्याज. पहिला इफेक्ट शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवा. तर दुसरा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट क्रेडिट साईड, जर कॅपिटल किंवा करंट अकाउंट ओपन केलं असेल पार्टनरचं तर त्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला, अथवा ॲड टू कॅपिटल्स, कॅपिटल्समध्ये ॲड, जर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर कॅपिटलमध्ये आपल्याला ती फिगर ॲड करावी लागणार आहे. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. फर्स्ट इफेक्ट त्याचा शो टू द डेबिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट और लेस फ्रॉम पार्टनर्स कॅपिटल, लेस फ्रॉम पार्टनर्स कॅपिटल. आणि दुसरा इफेक्ट त्याचा शो टू द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
आता एक गोष्ट लक्षात घ्या, मगा पाहिलेली ॲडजस्टमेंट आणि आत्ता पाहिलेली ॲडजस्टमेंट ह्या दोन्ही ॲडजस्टमेंट एकमेकाच्या विरुद्धार्थी आहेत. त्याला कारण असं की मगा इंटरेस्ट ऑन कॅपिटल अशी ॲडजस्टमेंट होती, तर आता मात्र इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अशी आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही ॲडजस्टमेंट एकमेकाच्या विरुद्धार्थी आहेत हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर पुढचे ॲडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन लोन टेकन. जर भागीदारी संस्थेनं कर्ज घेतलं असेल आणि त्या कर्जावरतीचं व्याज द्यायचं असेल तर पहिला इफेक्ट शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा. तर ॲड टू लोन टेकन इन द बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लोन टेकन हा आयटम आहे, त्याच्यामध्ये ते ॲड करा. त्यानंतर पुढचे ॲडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड ऑन लोन गिवन. गुंतवणुकीवरती असणारं व्याज अथवा जर भागीदारी संस्थेने बाहेर कुठं कर्ज दिलं असेल तर त्या कर्जावरती मिळणारं व्याज. फर्स्ट इफेक्ट शो टू द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ॲसेट साईड. बॅलन्स शीट ॲसेट साईड. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की इंटरेस्ट ऑन लोन टेकन आणि इंटरेस्ट ऑन लोन गिवन या दोन परस्पर विरोधार्थी क्रिया असल्यामुळं असणारे इफेक्टसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला विरुद्धार्थी दिसून येतील. त्यानंतर पुढच्या ॲडजस्टमेंट मालाच्या बाबतीतले आहेत. इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. विमा उतरवलेला माल आगीमुळे जळाला. विमा उतरवलेला असेल तर इन्शुरन्स कंपनी पार्टनरशिप फर्मला नुकसान भरपाई देत असते आणि जर विमा उतरवलेला नसेल तर इन्शुरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई मागण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. इन्शुअर्ड म्हटलंय म्हणजे इन्शुरन्स केलेला आहे त्या मालाचा आणि तो माल आगीमध्ये जळाला अथवा ॲक्सिडेंटमध्ये खराब झाला तर अशा वेळी त्याचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स आणि क्लोजिंग स्टॉकच्या मध्ये. लक्षात घ्या, सेल्स आणि क्लोजिंग स्टॉकच्या मध्ये बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अथवा बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय ॲक्सिडेंट पहिला इफेक्ट. त्यानंतर दुसरा इफेक्ट इन्शुरन्स कंपनीकडून किती रकमेचा क्लेम मंजूर झाला, सँक्शन झाला, किती रक्कम इन्शुरन्स कंपनीनं द्यायचं मान्य केलं ती रक्कम बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला असेल. आणि तिसरा इफेक्ट लक्षात घ्या, एवढी एकमेव ॲडजस्टमेंट 12वीसाठी अशी आहे की जी 3 ठिकाणी आपल्याला पोस्ट करावी लागते. पहिल्यांदा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ती पोस्ट करून घेतली, किती रकमेचा माल आगीमध्ये जळाला अथवा त्या मालाचं नुकसान झालं. दुसऱ्यांदा इन्शुरन्स कंपनीकडून आपल्याला किती नुकसान भरपाई मिळाली ते ॲसेट साईडला मांडली. आणि इन्शुरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाल्यानंतर ॲक्च्युअली किती लॉस झाला तो लॉस मात्र प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला आपल्याला लिहावा लागेल. उदाहरण घ्यायचं झालं, समजा 10,000 रुपयाचा माल जर आगीमध्ये जळाला आणि 7,000 रुपये इन्शुरन्स कंपनीनं नुकसान भरपाई दिली तर 10,000ची जी फिगर आहे ती ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स आणि क्लोजिंग स्टॉकच्या मध्ये लिहावी लागेल बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ऑर ॲक्सिडेंट. जेवढे पैसे 7,000 रुपये मिळालेले आहेत ते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्शुरन्स कंपनी क्लेम म्हणून 7,000 रुपये लिहावे लागतील. आणि ह्या व्यवहारामध्ये संस्थेचा निव्वळ तोटा 3,000 रुपयाचा आहे, तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर म्हणून आपल्याला लिहावा लागणार आहे. म्हणजे इन्शुरन्स केलेला माल असेल तर या पद्धतीनं 3 ठिकाणी त्याची नोंद करणं गरजेचं आहे. त्यानंतर इन्शुरन्स केलेलं नाही परंतु माल आगीमध्ये जळाला. अनइन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. इन्शुरन्स केलेलं नाही पण माल आगीमध्ये जळाला, त्याच्यासाठी आपल्याला त्याचा पहिला इफेक्ट
ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहावं लागेल बाय गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इन्शुरन्स केलेला नाही. नुकसान भरपाई मिळणार आहे का? नाही. तर नुकसान भरपाई मिळणार नसल्यामुळं आहे तेवढी रक्कम दुसरा इफेक्ट म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला आपल्याला घ्यावं लागेल टू लॉस बाय फायर. म्हणजे या ठिकाणी जो इफेक्ट आहे अनइन्शुअर्ड गुड्सचा, त्याचे 2च इफेक्ट झालेले तुम्हाला दिसून येईल. तर इन्शुअर्ड गुडचा मात्र 3 इफेक्ट झालेले दिसून येईल. त्यानंतर गुड्स स्टोलन बाय थेफ्ट, चोराने माल चोरून नेला. आता एक लक्षात घ्या, माल चोरून नेला काय आणि माल आगीमध्ये जळाला काय? मालाचं नुकसान झालं, माल बाहेर गेला, माल कमी झाला. गोडाऊनमधला, शोरूममधला, दुकानामधला माल कमी झाला. म्हणून पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स आणि क्लोजिंग स्टॉकच्या मध्ये बाय गुड्स स्टोलन बाय थेफ्ट, आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर पुढचे ॲडजस्टमेंट गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. बऱ्याच वेळा व्यापारी आपल्या मालाची जाहिरात करण्याच्या उद्देशानं काही माल फ्रीमध्ये वाटप करतात. त्याच्यासाठी गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल ही ॲडजस्टमेंट इयत्ता 12वीसाठी आहे. मग जेवढ्या रकमेचा माल हा दुकानातून बाहेर गेला, हा शोरूममधून बाहेर गेला, हा कमी झाला, तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला पहिल्यांदा लिहावं लागेल बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. अर्थातच सेल्स आणि क्लोजिंग स्टॉकच्या मध्ये बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, तिथं मात्र लिहिताना वर्डिंग टू ॲडव्हर्टाइजमेंट, कारण त्याचा उद्देश ॲडव्हर्टाइजमेंट करणे असा आहे, म्हणून टू ॲडव्हर्टाइजमेंट अथवा टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल असं लिहिलं तरी चालू शकेल. त्यानंतर गुड्सच्या बाबतीतली शेवटची ॲडजस्टमेंट गुड्स विड्रॉन बाय पार्टनर फॉर देअर पर्सनल यूज. बऱ्याच वेळा भागीदारी संस्थेमध्ये असणारे पार्टनर स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी स्वतःच्या व्यवसायातून माल घेतात. त्याच्यासाठी गुड्स विड्रॉन बाय पार्टनर फॉर देअर पर्सनल यूज अशा पद्धतीची ॲडजस्टमेंट आहे. गुड्स विड्रॉन बाय पार्टनर फॉर देअर पर्सनल यूज, बऱ्याच वेळा वेगळे शब्द वापरले जातात. प्रायव्हेट यूज, ओन यूज, सेल्फ यूज, डोमेस्टिक पर्पज अथवा हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस, या सगळ्या कुठल्याही एखाद्या शब्दाचा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केला जातो. आपण मात्र समजायचं की गुड्स विड्रॉन बाय पार्टनर फॉर देअर पर्सनल यूज, वैयक्तिक वापरासाठी जर माल घेतला असेल तर दॅट इज देअर ड्रॉइंग्स असल्यामुळं पहिल्यांदा आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला मांडावं लागेल बाय गुड्स विड्रॉन बाय पार्टनर अथवा बाय गुड्स टेकन बाय पार्टनर अथवा बाय गुड्स टेकन बाय त्याचं नाव असेल. आणि दुसरा इफेक्ट पार्टनरने स्वतःच्या व्यवसायातून माल घेतलेला असल्यामुळं तो त्या व्यवसायाला रोख पैसे देणार नाही, म्हणून त्याच्या कॅपिटलमधून ती फिगर आपल्याला लेस करावी लागेल. पार्टनरच्या कॅपिटलमधून लेस, अथवा करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंटच्या डेबिट साईडला ती फिगर घ्यावी लागेल. मालाच्या बाबतीतल्या ॲडजस्टमेंट आपण पाहिल्या. यानंतर अनरेकॉर्डेड परचेसेस आणि अनरेकॉर्डेड सेलच्या बाबतीतल्या 2 ॲडजस्टमेंट आपण समजून घेणार आहोत. अनरेकॉर्डेड परचेसेस, अनरेकॉर्डेड म्हणजे नोंदणी न केलेली अथवा नोंद न झालेला माल, अनरेकॉर्डेड परचेसेस. बऱ्याच वेळा आर्थिक वर्ष 31 मार्चला संपत असल्यामुळं असणारे व्यवहार हे सुरूच असतात आणि त्या व्यवहाराची नोंद फायनल अकाउंटमध्ये घेता येत नाही. मग अशा वेळी त्याची इतरत्र नोंद करून घेतली जाते. समजा उदाहरण घ्यायचं झालं तर 31 मार्चला इयर एंड आहे आणि 25 मार्चला एक खरेदीचा व्यवहार झालेला आहे की ज्याची नोंद अकाउंटच्या पुस्तकामध्ये परचेस बुकमध्ये झालेली नाही. मग आता काय करावं लागेल? खरेदी तर झालेली आहे, ती खरेदी आपल्याला फायनल अकाउंटमध्ये दाखवावी लागेल. म्हणून पहिला इफेक्ट त्याचा
परचेसेसमध्ये ॲड करावं लागेल आणि देणं तेवढ्यानं वाढलं म्हणून क्रेडिटर्समध्ये सुद्धा ही फिगर आपल्याला ॲड करावी लागेल. त्याच पद्धतीची दुसरी ॲडजस्टमेंट अनरेकॉर्डेड सेल्स. बऱ्याच वेळा 31 मार्चला आपण अकाउंट लिहित असतो आणि व्यवहार मात्र 20 मार्च, 25 मार्च, 27 मार्च, 30 मार्च असे होत असतात आणि त्याची नोंद प्रॉपर पुस्तकामध्ये करता येणं शक्य नसतं. मग अशा वेळी त्याची नोंद इतरत्र केली जाते आणि ती इतरत्र केलेली नोंद आपल्याला ॲडजस्टमेंटच्या माध्यमातून सुरुवातीलाच आपण पाहिलं ती घ्यावी लागते. मग ह्यावेळी तुम्ही काय केलं आहे, तुम्ही माल विकलेला आहे पण नोंद झालेली नाही. मग पहिला इफेक्ट त्याचा सेल्समध्ये ॲड करावा लागेल, ॲड इन सेल्स. आणि दुसरा इफेक्ट ॲड इन डेटर्समध्ये ॲड करावं लागेल. सर्वसाधारणपणे महत्त्वाच्या असणाऱ्या ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. पुढच्या ॲडजस्टमेंट आपण नंतर पाहूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही तुमच्या सूचना असतील, सजेशन्स असतील, काही सांगायचं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये द्या. थँक्यू व्हेरी मच.